हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होते की व्हॉट इज द डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेसचे टाईप्स कोणकोणते आहेत आणि डेटाबेस का महत्त्वाचा आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टाईप्स ऑफ अ डेटाबेस इन डिटेल्ड एक्सप्लेनेशन. ओके, मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत एक्सप्लेनेशन करणार आहे. पहिल्यांदा आपण टाईप्स ऑफ डेटाबेस एक बाय एक आपण पाहूया. पहिला आपण पाहूया रिलेशनल डेटाबेस, म्हणजेच RDBMS म्हणजेच रिलेशनल डेटाबेस. ओके, पहिल्यांदा आपण इंग्लिशमधून त्याची डेफिनेशन पाहू. अ रिलेशनल डेटाबेस स्टोअर्स डेटा इन टेबल म्हणजेच रो आणि कॉलम या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो टेबलमध्ये. इट uses SQL to manage data. Relationships are created using primary key and foreign key. ही डेफिनेशन होती इंग्लिशमधून. आता मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन करते. रिलेशनल डेटाबेसमध्ये डेटा टेबल म्हणजेच रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये असतो. त्या स्वरूपात तो डेटा साठवलेला असतो. डेटा हाताळण्यासाठी SQL भाषा वापरली जाते. आपण पुढे जाऊन SQL भाषा म्हणजेच SQL लँग्वेजविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. थेरी प्लस प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगणार आहे, डिटेल्ड एक्सप्लेनेशन इंग्लिश आणि मराठीमधून सुद्धा. सो तुम्ही या चॅनेलवर ते सुद्धा पाहू शकता. तुमच्या भाषेप्रमाणे तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा समजून घेऊ शकता आणि मराठीमध्ये सुद्धा समजून घेऊ शकता. मी तुम्हाला दोन्ही भाषेत SQL लँग्वेजविषयी पूर्ण माहिती सांगणार आहे. त्यानंतर प्रायमरी की आणि फॉरेन की वापरून टेबलमध्ये संबंधित डेटा तयार होतो. म्हणजेच प्रायमरी की म्हणजेच युनिक की, म्हणजेच आपण त्यासाठी एक्झाम्पल घेऊ शकतो ID, दॅट इज प्रायमरी की. आणि फॉरेन की म्हणजेच प्रायमरी की एका टेबलमध्ये असते, दुसऱ्या टेबलमध्ये ॲज अ प्रायमरी कीला रेफरन्स दिला जातो फर्स्ट टेबलमधल्या प्रायमरी कीचा, त्यालाच आपण फॉरेन की म्हणतो. तुम्ही त्याचीसुद्धा काळजी करू नका, मी तुम्हाला त्याविषयी पूर्ण एक्सप्लेनेशन करणार आहे. तुम्हाला या सर्व प्रकारची माहिती या चॅनेलवर मिळणार आहे. सो रिलेशनल डेटाबेसचे एक्झाम्पल आपण पाहूया. MySQL, ओरॅकल, SQL सर्व्हर हे रिलेशनल डेटाबेसचे एक्झाम्पल्स आहेत. आता सेकंड टाईप ऑफ डेटाबेस. सेकंड टाईप इज अ नॉन रिलेशनल डेटाबेस म्हणजेच नो SQL. नॉन रिलेशनल डेटाबेस तुम्हाला नावावरून समजलं असेल की नॉन रिलेशनल म्हणजेच अ नॉन रिलेशनल डेटाबेस स्टोअर डेटा विदाउट टेबल. They are used for large data, fast access and flexible structure. म्हणजेच काय तर नॉन रिलेशनल डेटाबेसमध्ये डेटा टेबलशिवाय साठवला जातो. त्यामध्ये रोज आणि कॉलमच्या स्वरूपात डेटा साठवलेला नसतो, तर ते मेन म्हणजे तो डेटा टेबलशिवाय साठवतो. टेबल नसेल तो त्या डेटामध्ये आपण रो आणि कॉलम यूजच करू शकत नाही. करेक्ट. मोठा डेटा वेगाने प्रोसेसिंग आणि फ्लेक्झिबल स्ट्रक्चरमध्ये साठा वापरतात. म्हणजेच तुम्हाला समजलं का, मोठा डेटा म्हणजेच वी कॅन टेक द एक्झाम्पल फॉर एनी पर्टिक्युलर डेटाबेस लाईक एक्झाम्पल MongoDBमध्ये डेटा मोठा असतो, वेगवान असतो, त्याची प्रोसेस फास्ट असते आणि फ्लेक्झिबल स्ट्रक्चरसाठी तो वापरला जातो डेटाबेस. आणि नॉन रिलेशनल डेटाबेसचं एक्झाम्पलसुद्धा MongoDBच आहे. ओके. देन थर्ड टाईप ऑफ डेटाबेस, हायरार्चिकल डेटाबेस. डेटा इज स्टोअर्ड इन parent child structure. One parent can have many children, but one children has only one parent. म्हणजेच काय, हायरार्चिकल डेटाबेसमध्ये डेटा पेरेंट चाइल्ड म्हणजेच झाडासारख्या रचनेत साठवला जातो. एक पेरेंटला अनेक चाइल्ड असू शकतात, पण एका चाइल्डला एकच पेरेंट असतो. त्याचं एक्झाम्पल आहे IMS. ओके. नेक्स्ट आहे नेटवर्क डेटाबेस. नेटवर्क डेटाबेस म्हणजेच डेटा इज स्टोअर्ड लाईक अ ग्राफ. वन चाइल्ड कॅन हॅव मल्टिपल पेरेंट्स.
म्हणजेच काय तर नेटवर्क डेटाबेसमध्ये डेटा ग्राफ सारख्या रचनेत असतो. एक चाइल्डला अनेक पेरेंट असू शकतात. फॉर एक्झाम्पलचा साठी IDBMS हे एक्झाम्पल आहे नेटवर्क डेटाबेसचं. पाचवा टाईप आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. डेटा इज स्टोअर्ड ॲज अ ऑब्जेक्ट लाईक जावा अँड OOP. OOP मीन्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. इट सपोर्ट्स क्लासेस ऑब्जेक्ट्स इनहेरिटन्स. म्हणजेच त्याचा अर्थ काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेसमध्ये डेटा ऑब्जेक्टच्या स्वरूपात साठवला जातो. जावासारखे क्लास ऑब्जेक्ट इनहेरिटन्स सपोर्ट करतात. त्याचं एक्झाम्पल आहे ऑब्जेक्ट डेटाबेस. सहावा टाईप आहे डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस. डेटाबेस इज स्टोअर्ड ऑन मल्टिपल कम्प्युटर्स आणि लोकेशन्स. ऑल डेटाबेस वर्क्स टुगेदर आर वन सिस्टीम. म्हणजेच काय तर डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसमध्ये डेटा वेगवेगळ्या संगणकावर किंवा ठिकाणी साठवला जातो. सगळे डेटाबेस मिळून एक सिस्टीम म्हणून काम करतात. एक्झाम्पलसाठी घेतलं तर गुगल स्पॅनर हे एक्झाम्पल आहे डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसचं. हे टाईप्स आहेत डेटाबेसचे. मल्टिपल टाईप्स आहे डेटाबेसचे. पण आता मोस्ट पॉप्युलरली आपल्या फॉर एक्झाम्पल घेतलं तर मोस्ट पॉप्युलरली ऑल डेटाबेस वापरला जातं. असं काही नाही की आता मोस्ट पॉप्युलर मी असं म्हटलं की मोस्ट पॉप्युलर डेटाबेस आहेत, असं काहीच नाही. प्रत्येकजण त्या प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार डेटाबेस निवडतात आणि ते वापरतात. तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर इन्फॉर्मेशन हवी आहे हे तुम्ही मला प्लीज कमेंटमधून सांगा. मी नक्की प्रयत्न करेन की त्या टॉपिकविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकेन. प्लीज थँक्यू फॉर वॉचिंग.